आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर, तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या संजय घाडींची निवड। मुंबई पालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान। मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालवू। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर उपमहापौरांचं अभिनंदन। नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ, बोलण्याची संधी न दिल्याने संताप, तर उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग। मुंबई पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीआधी पालिका सभागृहात घोषणाबाजी। सभागृहात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची घोषणाबाजी। देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवेळी घोषणाबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबई नगरसेवकांसाठी लवकरच प्रशिक्षण शिबिर। ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी अधिकारी मार्गदर्शन करणार। नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवरून नंदनवनमध्ये बैठक। नगरसेवकांनी शिंदेंसमोर सगळे विषय मांडले, कोणतीही नाराजी नसल्याचं पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग। तानाजी सावंतांच्या गटाला वगळून भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता। जातीय जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही ही फसवणूक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आक्रमक। 23 मार्चला दिल्लीत आंदोलनाचा इशारा। 12 नंबरवरती जुनच जे होतं SC ST अँड अदर हे 3च ऑप्शन दिलेले आहे। ओबीसी हा चौथा ऑप्शन दिलेला नाही किंवा जातीचा सुद्धा कॉलम त्यामध्ये दिलेला नाही, म्हणून ही ओबीसी समाजाची फार मोठी फसवणूक झालेली आहे। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईचा कोस्टल रोडवर देशातील पहिली मेलडी रोड वाहन चालवताना ऐकू येणार जय होची धून। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं उद्घाटन। खासदार हा सरकारी वकील असू शकतो। मुंबई सत्र न्यायालयाचा निर्वाळा। सरकारच्या निर्णयांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही। उज्ज्वल निकमांच्या विरोधातील याचिका सेशन कोर्टाने फेटाळली। सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे जिल्हा नियोजन बैठकीत भडकले। महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारावरून नितेश राणेंचा संताप। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा। अमेरिकेसोबतची ट्रेड डील नाही तर सरेंडर डील। मोदींनी देशाचं भवितव्य सरेंडर केलंय। अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवरून राहुल गांधी यांचा निशाणा। भारताने कुणाकडून तेल खरेदी करायचं हे ट्रम्प कसं ठरवणार? राहुल गांधींचा सवाल। सरकार दबावाखाली निर्णय घेत आहे। पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात भीती दिसते। राहुल गांधींची मोदींवर टीका। एप्स्टीन फाईलबाबत बोलण्यास राहुल गांधींना मनाई। राहुल गांधींकडून अनिल अंबानींच्या नावाचा उल्लेख। राहुल गांधी पुराव्याशिवाय आरोप करतायत। किरेन रिजिजू यांचं वक्तव्य, तर अर्थसंकल्पात अदानींना फायदा झाला राहुल गांधींचा आरोप। तर राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे। किरेन रिजिजू यांचं प्रत्युत्तर। शरद पवारांची प्रकृती आता स्थिर। तब्येत सुधारल्यानं पवारांना 2 दिवसात डिस्चार्ज देणार। पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांची माहिती।